संजय राऊतांनी पण टीका केली बुवा. आज म्हटलं की भाजपबरोबर जे 2 कचऱ्याचे डंपर आले त्याच्यामुळे महाराष्ट्र हा भाजपच्या हातातून निसटतोय, म्हणून लोक म्हणतायत की नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातून निवडणूक लढवली पाहिजे. आता मला एक कळत नाही राऊतांबद्दल काय बोलायचं. आता मी कचऱ्याचे डंपर तुमच्याबरोबर कोणीच राहिलेलं नाही. जे राहिलेत ते तर आता सगळे म्हणजे तुमच्याबद्दल 50-55 पैकी 5 जणं राहणार नाहीत. आणि तुम्ही तरी पण तुमची मस्ती जात नाही, तुमची रग अजून जात नाही. आपण जरा सांभाळलं पाहिजे. आपल्या चुका काय झाल्या त्याच्यावर आपण थोडंसं निरीक्षण केलं पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे. ते दिलं सोडून आणि हे कचऱ्याचे डंपर गेले, हे याचे डंपर गेले, गटारीतली घाण गेली, उकिरड्यावरची घाण गेली. मला वाटतं तुमच्याकडे कोणीच राहिलेलं नाही. आता कोणीच राहिलेलं नाही. आता तुम्ही आज जे नावं सांगतायत ते सुद्धा आमदार इकडे यायला तयार झालेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की आता बिचाऱ्यांचं खरं म्हणजे तोलच गेलेला आहे, त्यांचा बॅलन्स गेलेला आहे. सकाळपासून मग काहीतरी वेडंवाकडं बोलायचं, घाणेरडं बोलायचं, कुठेतरी वेडंवाकडं बोलून प्रसिद्धी मिळवायची, एवढंच त्यांचं तर काम राहिलेलं आहे. आपण येत्या एक निवडणुकीच्या निकालामध्ये ते सुद्धा सगळे साफ होतील.